तर वालाच्या शेंगा म्हटल्या की बऱ्याच घरांमध्ये मुलं खात नाही, तर आज आपण एकही थेंब पाण्याचा न वापरता फक्त तेलावर वाफवलेली ही वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवलेली आहे। एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा, न आवडणारे सुद्धा आवडीने खातील आणि नेहमी तुम्हाला बनवायला लावतील। तर त्यासाठी बघा इथे साधारण 300 ग्रॅम शेंगा होत्या, ज्या निवडून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवल्या आहे। आता या शेंगा कशा घ्यायच्या, कशा निवडायच्या याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं, यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं मोहरी चांगलं फुललं की यामध्ये पाव चमचा हिंग आणि काही कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। तर नेहमीच्या भाजीपेक्षा ना या भाजीला थोडी तेलाची क्वांटिटी जास्त घ्यायची, म्हणजे भाजी छान शिजते आणि खमंग लागते। आता लगेचच तडका तयार झाला की अर्धा चमचा हळद घालायची। हळद मात्र बिलकुल जळू द्यायची नाही आहे, नाही तर भाजीचा आणि हळदीचाही रंग बदलतो। आता यामध्ये आपण धुवून घेतलेल्या शेंगा टाकल्या आहे आणि आता पुढील 1-2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शेंगा चांगल्या आधी परतवून घ्यायच्या आहे, याने भाजी लवकर शिजते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही एकदा या पद्धतीने ही भाजी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटासाठी ही चांगली मीडियम फ्लेमवर परतवायची। आता आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत, त्यासाठी एक खोलगट ताट याच्यावरती ठेवायचं आणि या ताटावर अर्धा ग्लास पाणी ठेवून ह्या पाण्याच्या वाफेवर आपल्याला ही भाजी शिजवत ठेवायची आहे। एकीकडे लो फ्लेमवर भाजी शिजते तोपर्यंत वाटण्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। काही कढीपत्त्याची पाने टाकायची, कोथिंबीर असेल तर आवर्जून घाला। त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि पाव कप इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। तुम्ही अख्खे भाजलेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात। पाणी न टाकता हे वाटण तयार करायचं आहे। आपण खूप जास्त मसाले न वापरता या ठिकाणी ही भाजी बनवली आहे। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, खूप छान होते। आणि एकीकडे बघा भाजीला तिचंच असं पाणी सुटलेलं आहे, साधारण 7 ते 8 मिनटं झाली आहे भाजी वाफवून। तुम्हाला हवं असेल ना तर हे जे ताटातलं पाणी आहे ना, तुम्हाला भाजी पातळ करायची असेल तर ताटातलं गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता तयार केलेलं वाटण टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। 1-2 मिनिटासाठी चांगलं मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत 100% गॅरंटी घेते, सगळ्यांना खूप आवडेल। आता फक्त 1-2 मिनिट बघा, मी असं ताटावरचं पाणी काढून घेतलं आहे आणि वाफ देऊन घेतलेली आहे, कारण मला ही सुकी भाजी करायची आहे। तर या ठिकाणी आपली ही मस्त गरमागरम वालाच्या शेंगांची सुकी भाजी रेडी झाली आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा आणि कशी वाटली त्याचा अभिप्राय द्यायला विसरू नका। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।